जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जोरदार तयारी सुरू। सध्याची 14,471 पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश। पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबरात। जिल्ह्यात 150 जागा होतील उपलब्ध। तर बघा, 14,471 जागेसाठी ही भरती होणार आहे असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो। गृह विभागाने विविध विभागाकडून मागवला अहवाल। तर पहा, कोणत्या कोणत्या घटकामध्ये किती जागा आहेत त्यासुद्धा आपल्याला जवळपास अंदाज येतो आहे। 7,500 पदांची राज्यात भरती होणार। 1,200 पदे मुंबई पोलीस दलासाठी, 137 पदे पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात भरती गेली। ठीक आहे, तर 137 पदे ही राहणार आहे। जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कवायत मैदानावर भरती सराव करताना तरुण। आता बघा, संपूर्ण माहिती बघूया, खूप महत्त्वाची आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलीस शिपाई पदांची भरती झाली। मात्र आता पुन्हा डिसेंबरमध्ये 7,500 पदांची मेगा भरती घेण्यात येणार आहे। दरम्यान यातून जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास 150 जागा उपलब्ध होणार आहे। पहा, 150 जागा या जळगावसाठी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। चालू वर्षातील पहिल्या टप्प्यात झालेल्या भरतीतून जिल्ह्यात 137 पदे भरली गेली आहेत। आता जी भरती झालेली आहे 17,000, त्याच्यामध्ये 137 पदे झालेली आहे अशी दिसून येत आहे। राज्यात 7,500 पदांसाठी भरती होणार आहे। त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पदे। राज्यात 2022-23 मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा केली होती। डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे। त्यासाठी गृह खात्याने विविध विभागाकडून रिक्त जागांचा तपशील मागवला आहे। कोरोना काळात सुमारे 3 वर्ष राज्य पोलीस दलात भरती झाली नाही। त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे। गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 18,000 व 17,000 पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली, परंतु त्या तुलनेने आणखी 7 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित आहे। निवडणुकीनंतर भरतीची दाट शक्यता। गृह विभागाने रिक्त जागांचा तपशील मागितला असला तरी येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे। या काळात भरती होणार नाही, म्हणजेच या भरतीला पुढचे वर्ष उजाडणार आहे। निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून देखील सध्याचे सरकार याचा वापर करण्याची शक्यता आहे। हालचाली सुरू केलेल्या असल्याचा उल्लेख सरकारकडून होऊ शकतो। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, पहिला टप्पा लवकरच संपवा। जो आता सुरू आहे 17,000चा, तो टप्पा संपवण्याचे आदेश आलेले आहे। तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची 14,471 पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभाग सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। आता 14,471 म्हटलेलं इथे, आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक पोलीस शिपाई, 5 जिल्ह्यात बॅट्समनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात लवकरात लवकर भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे। पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्याने त्यांची भरती प्रक्रिया उशिराने सुरू झाली, परंतु ती लवकरच संपवण्यात येणार आहे। त्यानंतर नवीन भरतीला सुरुवात होईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरती ही 100% निघणार आहे, पण त्यासाठी आपल्याला जाहिरात ही आचारसंहितेपूर्वी पडणे खूप महत्त्वाचे आहे। जर आपली आचारसंहितेपूर्वी जाहिरात पडली नाही तर मग केव्हा पडेल, 1 वर्षाने पडेल, 2 वर्षाने पडेल की 3 वर्षाने पडेल हे कोणालाही माहिती नाही आणि त्यासाठी कोणी पुढे प्रयत्नसुद्धा करणार नाही आहे आणि कोणीही आपल्या मागणीकडे लक्षसुद्धा देणार नाही। तर आत्ताच जे काही 4-5 दिवस तुमच्याकडे उरलेले आहे, जवळपास 5-6 दिवस पकडू शकता, या 5-6 दिवसामध्ये आपल्याला जाहिरात पडली तर आपलं पुढील भविष्य हे चांगलं होणार आहे आणि जागा या जास्तीत जास्त वाढल्या पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न करा। वयवाढ साठी सुद्धा सर्वांनी प्रयत्न करा। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।